अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे। या पुलावरून आयशर ट्रक पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे नगरमधील धोकादायक ठरलेल्या नव्या उड्डाण पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अत्यंत वर्दळीच्या रोडवर असलेल्या अहमदनगर सोलापूर चौकात हा अपघात झाला आहे। याआधी अनेक वेळा दुचाकी आणि चारचाकी वाहने या उड्डाण पुलावरून खाली पडली आहेत। ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चारचाकी खाली कोसळत आहेत। त्यामुळे हे वळण चुकीचं असल्याचं सातत्याने बोललं जात आहे। या कामात अभियंत्यांकडून तांत्रिक चुका झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही। यामुळेच या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात। या अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत। त्यांचे उपचार सुरू आहेत। अहमदनगर सोलापूर चौकातील उड्डाण पुलावरील हे वळण धोकादायक असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले। या पुलाच्या तांत्रिक डिझाईनमध्ये काही चुका झाल्याने या वळणावरून वाहने खाली कोसळत असतात। शिवाय या रस्त्यावर मोठी रहदारी असते। अशा वेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित अभियंत्याला सूचना करून पुलाच्या रचनेत योग्य ते बदल करावेत अशी मागणी नागरिकांनी लावून धरली। आता या मागणीला तत्काळ प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन नगर शहरात आणखी काही रस्त्यांवर उड्डाण पूल बांधण्याच्या तयारीत आहेत। अशाने एक न धड भरावर चिंध्या अशी पुलांची अवस्था होण्याची शक्यता आहे।